पुढे पुढे 1 2 3 पुढे 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 दुसरा आवडीचा विषय माझं पाणी. त्यातली अतिशय चांगलं काम तुम्ही सगळे करताय. तिसरा माझा आवडीचा विषय महिलांची शक्ती. ती तर एवढ्या प्रचंड संख्येने आज इथे दिसत आहे. तिचं माहेर तिथे साधी चळवळ लग्न करून मराठवाड्यात आली. शहाजीराजांची जहागीरदारी बघितली आपण तर देवगिरीला. त्या महाराष्ट्रात बाहेर पडली तर अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र बदलून गेलं. आज बार्शी तालुक्यातल्या शेकडो महिला बाहेर पडलेल्या. नक्की परिवर्तन आपल्या तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे परिवर्तन करण्याचं खरं सामर्थ्य स्त्रीला ज्यांनी सामर्थ्य दिलंय, स्वतः सारख्या एका नव्या जीवाला जन्म देण्याची ताकद. घरामध्ये आमचं पण काही चाललीच आहे आणि त्याला जागेवर आणण्याचं काम कोण करतं? माहिती. बरं नुसत्या शेतीचाच नाही, शब्दांचा शोध. म्हणजे जन्म दिलेल्या बाळाला काय वेदना होतीये, त्याला काय त्रास व्हायला लागलाय, कुत्र्याचं सुद्धा पिल्लू असतं जर त्याच्या पोटात दुखायला लागलं तर त्याला हवायला चालतं आणि मग उलट्या झाल्या की पोटात दुखायचं. तसं माणूस रानटी अवस्थेत असताना त्या पिल्लाला जर काही त्रास झाला तिच्या तर ती त्याला वेगवेगळी औषधं झाडपाला चालायची, त्या दगडीचा पाला जखमेवर चोळायची आणि मग ह्या वैद्यक शास्त्राचा माणसाला एका जागी स्थिर केलं. स्थिर करत असताना इतका बारकाईने अभ्यास केला की मानवाला काय काय ऊर्जेची कुठली संसाधनं लागतात त्याला खायला आणली ना. आज जसं घर चालवते तसं अख्खा गण चालवायला लागली. म्हणून गण नायिका म्हणतात. ते काय म्हणतात माहिती ना, गण नाही. आणि शक्तीचं ज्ञान पाणी फाउंडेशननं तुमच्यापर्यंत गावागावात पोहोचवलं. एकदा जोरदार पाणी फाउंडेशन परिवर्तन की राह पे चल के दिखाना है, व्यसनों की मजबूरी से खुद को मुक्त कराना है। परिवर्तन की राह पे चल के दिखाना है, व्यसनों की मजबूरी से खुद को मुक्त कराना है। अपने देश भारत को हमें स्वस्थ बनाना है। नशा मुक्त भारत हो, नशा मुक्त भारत हो, स्वस्थ भारत हो, नशा मुक्त भारत हो। ये ड्रग्स से दारू या सिगरेट जिसके घर जाती है, कैंसर टीबी हार्ट अटैक बीमारी लाती है। ये देह तेरा भगवान की सुंदर सी भेंट है, इसको ना व्यर्थ गवाना यही संदेश है। जीवन तेरा अनमोल है, इसको तुम बचाओ। व्यसन तो जैसे विष है, ये सबको बताओ। हिम्मत का बस एक कदम अब तो तुम बढ़ाओ। नशा मुक्त भारत हो, नशा मुक्त भारत हो, स्वस्थ भारत हो, नशा मुक्त भारत हो। नशे में चूर रहता जो परिवार से दूर रहता है। पण आता पहिल्यांदा म्हणजे इथं एंट्री केली आणि ह्यांचं काम बघितलं म्हणजे हे ना समाजातला चालता बोलता पांडुरंग। व्यसनों के सलाखों में कैदी बन के वो रहता है। सगळ्या गटाच्या महिला एकत्र आल्यामुळं हे एवढा मोठा लाभ आपल्याला बघायला भेटलाय, कारण की आपण जर गटात नसतो आलो तर आपल्याला इथं कुणी आम्हाला सांगितलंच नसतं। नशे में चूर रहता जो परिवार की आपण सुद्धा तेव्हा सरांचं
केलं असतं किंवा काहीतरी केलं असतं. आमच्या घराला माझ्याकडे एक शेतकरी उत्पादक गट शेतकरी आहे म्हणजे परिवार से दूर रहता है, व्यसनों के सलाखों में कैदी बनके वो रहता है. परेशानी है मजबूर हूँ ऐसा ही कहता रहता है. अपनी और अपनों की खुशी की अवज्ञा करता रहता है. तू ढूंढता है जिसमें मजा वो मजा नहीं मेरे भाई. बन जाती है वो ही सजा जब लूट जाती कमाई. लूट जाती कमाई, लूट जाती कमाई. अब प्रभु याद से तुमको सच्चा सुख पाना है. बन राजयोगी तुम्हें जीवन को धन्य बनाना है. परिवर्तन की राह पे चल के दिखाना है. नशा मुक्त भारत हो, नशा मुक्त भारत हो.